इन्क्लुजन आहे का, हे एक्सक्लुजन आहे. इन्क्लुजन अजिबात नाही, एक्सक्लुजन आहे. नीट परीक्षा देणाऱ्या 23 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही वगळता आणि फक्त 1,30,000 विद्यार्थ्यांना तुम्ही ॲडमिशन देता. तुम्ही यावरही विचार करा की 10 वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या अचानक जागा वाढल्या. 19 लाख जागा आहेत इंजिनिअरिंगच्या आणि 30% जागा सरासरी दरवर्षी इंजिनिअरिंगच्या भरल्या जात नाही. ज्या Tier 2 Tier 3 सिटीजमधील जिथे वर्कशॉप नाहीत, लॅब्स नाहीत, अशा इंजिनिअरिंग कॉलेजमधील 30% इंजिनिअरिंगच्या जागा व्हॅकंट असतात. आता तेच मेडिकलला सुरू झालं आहे. माझ्या बांधवांना विनंती आहे, आणखी 10 वर्षांनी मेडिकलच्या जागा व्हॅकंट राहतील. कुठल्या, आज कोणत्या इंजिनिअरिंगच्या जागा व्हॅकंट राहतात? जिथे लेक्चर्स होत नाहीत, जिथे प्रॅक्टिकल नाही, जिथे वर्कशॉप नाही, जिथे विद्यार्थी एम्प्लॉयबल क्रिएट केले जात नाहीत. खरा आपल्या युवकांसमोर अनएम्प्लॉयमेंट हा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे एम्प्लॉयबल आहेत का आपले तरुण? एम्प्लॉयबल आहेत का? आपण बनवले का त्यांना? आणि पहा, डेमोग्राफिक डिव्हिडंड जेव्हा आपण बोलतो, ही मोठी संधी आहे. आणि आपण जर याचा आपल्या तरुणांना, अमेरिकेची लोकसंख्या असलेल्या एवढ्या तरुण लोकांना जर आपण ह्युमन बीइंगपासून ह्युमन रिसोर्स जर नाही बनवलं ना, काय शिक्षण काय आहे? लोकशाहीमध्ये शिक्षणाला विकासाचं इंजिन म्हटलं जातं, विकासाचं इंधन म्हटलं जातं. आपण जर ही संधी गमावली, जी विंडो 2018 पासून सुरू झालेली आहे, आणि आपण जर या तरुणांना क्वालिटी एज्युकेशन आपण नाही देऊ शकलो, तर आज पहा जग कोणत्या दिशेने जात आहे. युद्धजन्य स्थिती आहे, एल निनो इम्पॅक्ट 5 वर्ष चालणार आहे, इन्फ्लेशन हाय आहे. आणि तिथे जर तरुणांना योग्य अपस्किलिंग, एल्विन टॉफलर या तज्ज्ञांच्या मते आपण यांना अपस्किलिंग आणि क्वालिटी एज्युकेशन जर नाही दिलं, तर हे तरुण सगळे अनएम्प्लॉयमेंट थ्रू गुन्हेगारीकरणाकडे जातील. हा मोठा लोकशाहीला धोका असेल. इथे शेटे मॅडम आहेत, प्राचार्य ज्या, आणि अनिशचे बरेच कार्यकर्ते इथे आहेत. तुम्हा अनिशच्या सर्व कार्यकर्त्यांना गेल्या 10-15 वर्षात अस्वस्थ वाटत नाही का? या लोकशाहीचं काय होईल असं वाटत नाही का? माझ्यासारख्या छोट्या विद्यार्थ्याला, शिक्षकाला खूप काळजी वाटते. घटनेतील DSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील, या पेपरफुटीने काय झालं, 2 कलमं व्हायोलेट झाली घटनेची. राईट टू इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड राईट टू डिग्निफाईड लाईफ. त्यामधून त्या सुसाईड झाल्या, तुम्ही 4 ज्या सांगितल्या त्या. मग केंद्रीकरणापेक्षा विकेंद्रीकरणाला जास्त महत्त्व लोकशाहीमध्ये आपण दिलं पाहिजे. मी यापूर्वी बोलताना सांगितलं की गावकाऊ चायनाची जी एक्झाम आहे ना, तिथेही लिकेज होतात. पण तिथे डिफेन्स फोर्सेस परीक्षेसाठी असतात, त्या लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्टसाठी आर्मी नसते, डिसिप्लिनसाठी साईटवरती आर्मी असते. अमेरिकेमध्ये सॅट परीक्षा असते, त्याच्याही इतिहासामध्ये लिकेज आहेत. लिकेज हा मोठा विषय नाही आहे. उघडं पडलंय म्हणून तुम्ही त्याला चोरी म्हणताय. चोरी सर्रास होते सगळ्याच. जेईची एक्झाम, जेई ॲडव्हान्स्ड, याची एजन्सी दरवर्षी बदलते. यावर्षी IIT रुरकीने एक्झाम घेतली होती. आणि दरवर्षी एजन्सी बदलते आणि त्यामध्ये खूप कॉन्फिडेन्शियलिटी आहे. कॉन्फिडेन्शियलिटी आणि सिक्रेसी यामध्ये फरक आहे. म्हणजे मॅनिप्युलेशन, पेपरफुटी बाहेर माहीत न होऊ शकता होऊ शकते, जे CBT मध्ये होऊ शकतं. हॅकिंग, एखादं अकाउंट हॅक होतं, त्या हॅकरला तुम्ही सहज घरात शिरलेला दरोडेखोराला तुम्ही हाताने पकडून त्याला लाठीने मार देऊ शकता. पण तुम्ही झोपल्यावर तुमचं अकाउंट हॅक झाल्यावर जे तुमचे पैसे गायब होतात, त्याला शोधणं किती अवघड असतं.
आज आज एक्झाम बाबतीत होत आहे, चायना क्वांटम कम्प्युटर्सवर काम करते जे क्युबिट्सवर टेक्नॉलॉजीवर आहे. आपले कम्प्युटर्स बिटवर चालतात, बायनरी बिटवर, 0-1वर. क्वांटम कम्प्युटर्स जर आले तर सर्व बँकाचे RBI सहित अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स क्वांटम कम्प्युटर्स एका मिनिटामध्ये हॅक करू शकतो. हे 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 टेक्नोक्रेसीचं थ्रेट आहे. मी फक्त एक काल्पनिक उदाहरण देतो आहे. तर येणारा काळ हा खूप मोठ्या बदलाचा काळ आहे आणि आपल्याला लोकशाही मूल्य, मानवतेची मूल्य या निमित्ताने जपण्याचा संकल्प या ठिकाणी करावायचा आहे. आणि आपल्याला आणखी मेडिकल सीट्स ज्या आहेत या खूप एक्सपॅन्शन वाढवण्याची गरज आहे. ही स्पर्धा जीव, कट थ्रोट कॉम्पिटिशन, रॅट रेस आली कुठून? पुन्हा कोचिंग ही शॅडो एज्युकेशन सिस्टम आहे. प्रवासामध्ये ST बस असेल काळी पिवळी जशी असते, काळी पिवळी अवैध आहे, इनव्हॅलिड आहे, है ना. तसं कोचिंग ही कम्प्लिटली अवैध आहे. एकतर तुम्ही कोचिंग कॉलेजेसना महाविद्यालयांचा दर्जा द्या किंवा जी महाविद्यालयं कोचिंगसारखी वागतात त्यांच्या मान्यता काढून घ्या. डमी ॲडमिशन हे शेम नाही आहे का? कसला व्यक्तिमत्व विकास, कसलं शिक्षण, ते नुकसान नाही आहे का? मग या परिषदेच्या निमित्ताने या सर्व विषयावर आपल्याकडून चिंतन होणं आवश्यक आहे. या मनोगतामध्ये, या मांडणीमध्ये माझ्याकडून जर अधिकारवाणीने एखादा अधिकचा शब्द आपल्या उपस्थितीत गेला असेल तर आपला लहान भाऊ, पुत्र म्हणून मला क्षमा करावी. पण निश्चित फक्त लोकल नाही तर नॅशनल आणि ग्लोबल व्हिजन ठेवून या सर्व मुद्द्यावर आयोजक आणि सहभागी मित्र, मार्गदर्शक यांनी यावर निश्चित विचार करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.